व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा। मी तर आता खायला चालले, बघू शकता सांबर, साऊथचा सांबर आणि चटणी दोन्ही सुद्धा बनवलेली आहे मी। एकच नंबर तयार झालेला आहे। मस्त एकच नंबर झालं। हाय फ्रेंड्स, बघू शकता इथं आपण 1 वाटी तांदूळ घेतलेले आहे। आज आपण घरगुती मस्त अशी मौसूर जाळीदार इडली कशी बनवायची ते बघणार आहे। तर जाळीदार इडली बनवण्यासाठी सर्वात आधी इथं मी तांदूळ घेतलेले आहे 1 वाटी। हा तांदूळ राशनचा घेतलेले आहे। राशनच्या तांदळाचीच इडली 1 नंबर तयार होते आणि तांदूळ जुना असावा। 1 वाटी तांदूळ घेतलेले आहे, एका टोपामध्ये टाकूया। त्याच वाटीने इथं मी अर्धी वाटी उडदाची डाळ घेतलेली आहे। ज्या वाटीने आपण तांदूळ घेतो त्याच वाटीने अर्धी वाटी उडदाची डाळ घ्यायची आहे आपल्याला। ही डाळ आपल्याला वेगळं भिजवायचं आहे। तर इथं मी अजून एक टोप घेतलेले आहे, त्याच्यात टाकून घ्यायचं आहे उडदाची डाळ। ही वेगळं भिजवायची आहे आपल्याला। डाळीला स्वच्छ बघून घ्यायचं आहे, 2 ते 3 पाण्याने धुवून घ्यायचं आहे तांदूळ आणि डाळ आणि भिजवायला ठेवायचं आहे 8 तासासाठी। इथं आपण स्वच्छ असं तांदूळ धुवून घेतलेले आहे 3 ते 4 पाण्याने आणि पाणी टोप भरून टाकायचं आहे आणि हे 8 तासासाठी आपल्याला तांदूळ भिजत ठेवायचा आहे। अशाच प्रकारे डाळ सुद्धा धुवून ती 8 तासासाठी भिजत ठेवायचं आहे। मस्त खमंग अशी मौसूर जाळीदार इडली कशी बनवायचं तर पूर्ण व्हिडिओ नक्की बघा, तुम्हाला शेवटपर्यंत व्हिडिओ बघा, नक्की कळेल। मस्त अशी खमंग घरगुती इडली 1 नंबर तयार होते। आता आपण डाळ सुद्धा धुवून घ्यायचं आहे। बघू शकता इथं आपण डाळ सुद्धा स्वच्छ 3 पाण्याने धुवून घेतलेले आहे। आता ही डाळ सुद्धा आपल्याला 8 तासासाठी भिजत ठेवायचं आहे। आपल्याला डाळीमध्ये थोडीशी अर्धा चमच मेथीदाणा टाकायचा आहे। 8 तासासाठी तांदूळ भिजून झालेला आहे। 8 तास आपल्या तांदूळाला। तर आपल्याला हे पाणी फेकून द्यायचं आहे आणि स्वच्छ दुसरं पाणी ॲड करायचं आहे याच्यामध्ये। आणि आता आपण हे तांदूळ बारीक असं मिक्सरमधनं काढून घेऊया। आपण जे वाटीने तांदूळ घेतले त्याच वाटीने इथं मी पोहे घेतलेले आहे, बघू शकता। आपण हे पोहे आता स्वच्छ 2 पाण्याने धुवून घेऊया आणि भिजत ठेवूया तांदूळ वाटायपर्यंत। इथं मी बाउलमध्ये पाणी घेतलेले आहे, त्याच्यात आपण पोहे ॲड करूया। धुवून घेऊया आधी 2 पाण्याने। आपण इथं पोहे भिजत ठेवलेले आहेत। पोहे भिजेपर्यंत आपण आता तांदूळ बारीक करून घेऊया। पोहे साईडला ठेवून देऊया। इथं एक भांडं घ्यायचं आपल्याला मिक्सरचं आणि आपण तांदूळ टाकायचं आहे थोडं थोडं। थोडं थोडंच तांदूळ ॲड करायचं आहे। तांदूळामध्ये अगदी थोडंसंच पाणी ॲड करायचं आहे आणि बारीक करून घ्यायचं आहे, जास्त पाणी ॲड नाही करायचे। बघू शकता अशा प्रकारे आपल्याला पूर्णपणे वाटून घ्यायचं आहे। तांदूळ आपण बारीक करून घेतलेले आहे। सर्व तांदूळ अशा प्रकारे मिक्सरमधनं बारीक असे करून घ्यायचं आहे। इथं एक मोठं टोप घ्यायचं आहे आपल्याला आणि मोठ्या टोपामध्ये ओतून घ्यायचं आहे। सगळं तांदूळ आपण मिक्सरमधनं काढून घेऊया। आपलं तांदूळ सर्व काढून झालंय, बघू शकता तुम्ही। आता आपण डाळ सुद्धा अशाच पद्धतीने काढून घेऊया। डाळीतलं सुद्धा आपण पाणीवरचं एक्स्ट्रा काढून घेतलेले आहे आणि डाळ सुद्धा आता आपल्याला ह्याच भांड्यात बारीक करून घ्यायचं आहे। थोडी थोडीच टाकायचं आहे। आपली डाळ हे बघू शकता बारीक झालेली आहे, ती पण आपण तांदूळ काढलं होतं ना त्याच्यातच ॲड करायचं आहे। पातळ करायचं नाही आपल्याला, थोडं थोडं पाणी ॲड करून बारीक करून घ्यायचं आहे। आपण राहिलेली डाळ सुद्धा बारीक करून घेऊया। आपले पोहे पण छान असे भिजलेत। आता आपण हे पण बारीक करून घेऊया। बघू शकता पोहे सुद्धा आपण बारीक करून घेतलेले आहे। आपलं पोहे पण बारीक करून घेतलेले आहे, ते पण ह्याच्यामध्ये ॲड करून घेऊया। हे सर्व आता आपण मिक्स करून घेऊया। आपण मोठ्या भांड्यामध्ये काढून घेतले, सर्व मिक्स करून घेऊया।
चांगलं डाळ पोहे तांदूळ एक जीव झाला पाहिजे, व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. बघू शकता आपला बॅटर किती जाड आहे. आपल्याला इथं बॅटर जाडच ठेवायचं आहे, पातळ अजिबात करायचं नाहीये. बघू शकता आपण सर्व मिक्स करून घेतलेले आहे. आता आपल्याला हे 8 तासासाठी रेस्ट करायला ठेवायचं आहे. ह्याच्यावर मस्त अजिबात हवा जाणार नाही असं पॅक झाकून ठेवायचं आहे. गरम ठिकाणी असं ठेवायचं आहे आपल्याला हे पीठ, जेणेकरून पीठ आपलं छानपैकी 8 तासामध्ये आंबून होईल. आता आपलं पीठ 8 तासासाठी आंबायला ठेवलं होतं. बघूया आपण. बघू शकता केवढंसं पीठ होतं आपला, अर्ध्यापेक्षा कमी होता टोपात. पाहू शकता किती छान असं आपलं पीठ आंबलेलं आहे, एकच नंबर. सगळं मिक्स करून घ्यायचं आहे. आपल्याला लागेल तेवढं दुसऱ्या भांड्यामध्ये काढून घेऊया. बघू शकता आपण एका भांड्यात काढून घेतलेले आहे. आता आपण ह्याच्यामध्ये मीठ टाकून घेऊया. सगळ्या पिठामध्ये मीठ नाही ॲड करायचे आपल्याला, जेवढं लागेल तेवढंच ह्याच्यामध्ये टाकून घ्यायचं आहे. अर्धा चमच मीठ टाकूया. मिक्स करून घेऊया. इडलीचं बॅटर आपला एकच नंबर तयार झालेला आहे. मस्त असं छान आंबलेलं आहे. मीठ टाकून आपण छान असं मिक्स करून घेतलेले आहे. आता आपण इडलीच्या भांड्याला ऑइल लावून घेऊया. अशा प्रकारे थोडं थोडं ऑइल लावून घ्यायचं आहे. सर्व भांड्यांना आपल्याला ऑइल लावून घ्यायचं आहे. आपण ऑइल लावून घेतलेलं आहे भांड्यांना. तर आपण ह्याच्यामध्ये टाकून घेऊया इडलीचं बॅटर. अशा प्रकारे सर्वांना टाकून घेऊया. आपण गॅसवर इडलीचं भांडं ठेवलेले आहे, त्याच्यात पाणी टाकलेलं आहे थोडं, 1 ग्लास भर. ते पाणी पण आपलं छान असं उकळे आले. आता आपण ही प्लेट ठेवून देऊया. अशा प्रकारे सर्व प्लेट लावून घेऊया. आपले प्लेट हे सर्व लावून घेतलेले आहे आपण. इथं बघू शकता तुम्ही. आपण वरून हे झाकण लावणार आहे. अशा प्रकारे टाईट लावून घ्यायचं आहे आणि ह्याला 20 मिनिटासाठी स्टीम करायचं आहे. आपण इडली स्टीम करायला 20 मिनिटं ठेवले होते. आता 20 मिनिटं आपले पूर्ण झाले. आपण हे काढून घेऊया वरचं झाकण. पाहू शकता किती मस्त अशी इडली आपली फुगलेली आहे, एकच नंबर. मस्त अशी इडली तयार झालेली आहे. आता आपण इडली काढून घेऊया. बघू शकता मस्त असे इडले आपले निघालेत. हे बघा मस्त इडली तयार झालेले आहेत. सर्व इडल्या काढून घेऊया. बघू शकता हातानेच आपल्या इडल्या निघतात ते मस्त अशी. बघू शकता आपले इडली मस्त अशी रेडी झालेले आहे. पाहू शकता एकच नंबर इडल्या तयार झालेत. तेही अगदी साधी आणि सोपी आणि झटपट अशी आणि मौसूर इडल्या तयार झालेल्या आहेत. बघू शकता एकदम स्पंजी इडल्या तयार झालेल्या आहेत, जाळीदार. बघू शकता मस्त अशी.
अशा प्रकारच्या इडल्या तुम्ही पण नक्की बनवा. व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. मी तर आता खायला चालले. बघू शकता सांबर, साऊथचा सांबर आणि चटणी दोन्ही सुद्धा बनवलेली आहे मी. एकच नंबर तयार झालेला आहे. मस्त एकच नंबर झालं. साऊथचं फेमस सांबर आणि चटणी मस्त एक नंबर झणझणीत झालेली आहे. मी तर चालले आता खायला. तुम्ही पण या नक्की. व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून कळवा. सांबर आणि चटणीचे व्हिडिओ जर हवे असेल तर नक्की कमेंट करून सांगा. तेही तुम्हाला मी नक्की बनवून दाखवन. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि फॉलो करायला विसरू नका. बाय बाय.